लोकगाडीच्या डब्यामध्ये होतोय हरिभजनाचा नाद. लोकगाडीच्या डब्यामध्ये होतोय हरिभजनाचा नाद. प्रथम बंधूया त्या थोर पुरुषांना, त्या थोर पुरुषांना, त्या थोर पुरुषांना. प्रथम बंधूया त्या थोर पुरुषांना, त्या थोर पुरुषांना, त्या थोर पुरुषांना. इथे रोप भजनाचा, इथे रोप भजनाचा. त्या थोर पुरुषांना म्हणजे ज्यांच्यामुळे आम्ही आज आपण या गाडीत भजन करू शकतो. होय होय. त्यावेळी त्यांनी भजन चालू केलं. काही एक दीड तास जो काय मिळतो आपण फटांडा मारण्यात त्याची उडी दोन्ही काढण्यात घालून कोणत्या मोबाईलमध्ये गोटा घालत राहणार कमी वेळ कारण त्यांनी त्यावेळी भजन चालू केले आणि म्हणून आज आपण भजन करू शकतो. प्रथम अवधीया त्या थोर पुरुषांना ज्यांनी लाविला इथे रोप भजनाचा. हा 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 लक्ष ठेवायचं, ऐकायचं पण लक्ष ठेवायचं. परंपरा संतांची, परंपरा संतांची सारे जपती साज सकाळ. परंपरा संतांची सारे जपती साज सकाळ. लोकगाडीच्या डब्यामध्ये होतोय हरिभजनाचा नाद. लोकगाडीच्या डब्यामध्ये होतोय हरिभजनाचा नाद. टाळ मृदुंगाचा, हो टाळ मृदुंगाचा रोज घुमतोय गोड आवाज, रोज घुमतोय गोड आवाज. लोकगाडीच्या डब्यामध्ये होतोय हरिभजनाचा नाद. लोकगाडीच्या डब्यामध्ये होतोय हरिभजनाचा नाद. लोकगाडीच्या डब्यामध्ये होतोय हरिभजनाचा नाद. धाव धाव करुणी सारे जमती गाडीला, सारे जमती गाडीला, सारे जमती गाडीला. धाव धाव करुणी सारे जमती गाडीला, सारे जमती गाडीला, सारे जमती गाडीला. आता ठरलेली सख्या सोबती साथीला, सख्या सोबती साथीला, सख्या सोबती साथीला. धावा धाव करुणी एक वेळ डबो नसतो, एखादी चपाती होऊची असते तर मला रोज डबो माका नको, मला गाडी पकडू. सीट अडवायला, सीट नाही भजन तुम्ही सीट अडवू घ्या. जर तो डबो राहिलो तरी चालेल पण भजन मिळव, गाडी मिळव. एवढी त्या गाडी प्रति ओढ लागलेली असतं प्रत्येकाला. ही जर गाडी चुकून चुकली उभ्या राहून जावा, तो म्हणत मी घरात जाते पण तो प्रवास करतोय, गाडी पडली तरी अशी परिस्थिती आहे. पण गाडीची एवढी ओढ लागलेली असतं प्रत्येकाला आणि ती सगळी जागा ठरलेली असतात. त्या गावाकडे एक मन असतं, घरात सकाळी काय आम्ही गाडी लावलं तरी त्या दिवसभर फिरतील आणि आपल्या जाग्यावर बैल करून टाकली. अशी ओळख्यात आपण अशी थोडक्यात परिस्थिती, आपण त्याच जागेवर येऊन उभे राहणार किंवा त्याच जागेवर येऊन बस बैल करून टाकली. भजनाला सुरुवात, भजनाला सुरुवात. लोकगाडीच्या डब्यामध्ये होतोय हरिभजनाचा नाद. लोकगाडीच्या डब्यामध्ये होतोय हरिभजनाचा नाद. रामकृष्ण
आणि इकडे रत्नागिरी थोडा रायगड साईड एक वरती येईल त्याच्याकडे शक्ती सुरू असतात किंवा काय म्हणतात जाकडे नृत्य असतात किंवा आता तुमच्याकडे पालखीचे जोरदार हे असतात जोरदार सण अगदी आता मगाशी येताना ऐकत होतो ते जिन्यावर जाताना सांगत होतो करण्याची गर्दी गावचा नाही वगैरे वगैरे आणि पोरांकडे बायको पाठवतो नंतर मी एकटो येतो वगैरे आता चर्चा चालू झाली कोणी राबीत मारू नको सगळे सगळे ती परत तिकीट मिळत नाही वगैरे त्याच्यामुळे कसा तरी सावता असतात पण तो देव बरोबर सगळ्यांना व्यवस्थित सुखरूप घेऊन जातो आणि आपलं कोकणी म्हणून एक वेळ जॉब गेलो तरी चालत पण गणपती त्याच्यानंतर शिंपो त्याच्यानंतर मे महिनो यंदा गेले महोत्सव नाही आता दुसरी गोष्ट आता त्यांच्याकडे गोमुचे खेळे वगैरे चालू असतात आता माझ्यासारखं एखादं गोमू करू गेलो गाडी म्हणजे सगळा साफ हे आमचे चांगले कलाकार असतात ना 4 दिवसात मी उडवून टाकलेले पाठ करतले आणि कृष्णा होतं फोटो बिटो पाठवतो माका एकदा घेऊन चालू तिकडे काय आणि बाबा मनात वगैरे घेऊन सोशल मीडियावर शंकर पार्वतीने पटाचा डाव केला शंकर पार्वतीने पटाचा डाव केला अड पार्वती शंकराच्या मारी सोंगडीला पार्वती शंकराच्या मारी सोंगडीला मनाच्या या खेळाचा शंकराला पार्वती बोले हो काय सांगू बाई याला पार्वती बोले हो नवऱ्याला बोलले मोठ्या रागामध्ये नवऱ्याला बोलले मोठ्या रागामध्ये कुठं गेला शंकर माझ्या मसनामधी हो बाय कुठं गेला शंकर माझ्या मसनामधी काय सांगू बाई आला पार्वती बोले हो काय सांगू बाई आला पार्वती बोले हो नवऱ्याला बोलले मोठ्या रागामध्ये नवऱ्याला बोलले मोठ्या रागामध्ये कुठं गेला शंकर माझा मसनामध्ये कुठं गेला शंकर माझा मसनामध्ये कुठं गेला शंकर माझा मसनामध्ये काय सांगू बाई आला बोले हो काय सांगू बाई आला पार्वती बोले हो नवऱ्याला बोलले मोठ्या रागामध्ये नवऱ्याला बोलले मोठ्या रागामध्ये कुठे गेला शंकर माझा मसनामध्ये कुठे गेला शंकर माझा मसनामध्ये कुठे गेला शंकर माझा मसनामध्ये